हरी बोल. बाहेर आवाज बघ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नीट वाजव. हा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोला प्रेम से. हाँ हाँ हाँ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिलोक काढ, शिलोक काढून ठेव. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोला. हाँ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरि बोल. राधे राधे गोविंद गोविंद राधे. हे राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. जय राधे जय राधे जय राधे जय राधे. जय राधे जय राधे जय राधे जय राधे. जय गौरनिताय 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 जय गौरनिताय. हरि बोल. जय गौरनिताय 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 जय गौरनिताय. निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. जय प्रभुपद जय प्रभुपद प्रभुपद जय प्रभुपद. जय प्रभुपद प्रभुपद जय प्रभुपद. श्रील प्रभुपाद की, जगत गुरु शिल प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, पंढरपुर धाम भीमाचंद्र भागमाई की, श्री श्री राधा पंढरीनाथ भगवान की.
अनंत कोटि वैष्णव वृंद की गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 बघू ते श्लोक का नाही, श्लोक काढून ठेवून त्यांनी ग्रंथ घेऊन बस. जन्मदेशयतोन्मयादितरत चार्ते स्वभिज्ञेश्वर. जन्मदेशयतोन्मयादितरत चार्ते स्वभिज्ञेश्वर. तेने ब्रह्महृदाय आदिकवय मुह्यन्ति यत्सूरयः. तेने ब्रह्महृदाय आदिकवय मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हरे कृष्ण. राजा मद्देशयतोन्मयादितरत चार्ते स्वभिज्ञस्वराट्. तेने ब्रह्महृदाय आदिकवय मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ओम नमो भगवते वासुदेवाय. देशेतोन्वयादितरतार्ते स्वभिज्ञस्वराट्.
ने ब्रह्महृदाय आदिकवय मोहन्ति यत्सूरय जो वारि मृदां यथा विनिमयो यत्र धम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि मद्देशतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवय मोहन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धम्ना स्वेन सत्यं परं धीमहि ॐ नमो भगवते वासुदेवाय नीट वाच स्वेन सदा निरस्तकुहकं परं धीमहि ॐ नमो भगवते वासुदेवाय कार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवय मोहन्ति यत्सूरय दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि वज्रे सुरती कीर्तिवत ॐ नमः भगवते वासुदेवाय चार्तेष्वभिज्ञस्वराट् ये ब्रह्महृदाय आदिकवय मुह्यन्ति न स्वेन
ओम नमो भगवते वासुदेवाय। काय वाचितो मैं सुबह हे वाजर थोडं पटापट वाच. लय उशीर व्हायला. माईक देते. एकच पॅरेग्राफ वाच. हे लय वाचायच्या भानगडीत करू नको. एकच पॅरेग्राफ वाच. जय हो. स्तुति मंत्र में यह भी कहा गया है कि परम पूर्ण या ब्रह्म समस्त वस्तुओं का चरम उद्गम है। प्रत्येक वस्तु उन्हीं से उद्भूत है, उन्हीं के द्वारा पालित है और अंत में उन्हीं में प्रवेश कर जाती है। यही प्रकृति का नियम है। स्मृति मंत्र में स्थिति की पुष्टि की गई है। यह कहा गया है कि ब्रह्मा के तत्व के प्रारंभ में जिस उद्गम से सारी वस्तुएं उद्भूत होती हैं और आकार में प्रवेश करती है, वह परम सत्य या ब्रह्म है। भौतिक विज्ञानी यह मानकर चलते हैं कि ग्रह मंडल का उद्गम सूर्य है, किंतु वे सूर्य का उद्गम नहीं बता पाते। यहाँ इस चरम उद्गम की व्याख्या की गई है। वैदिक वाङ्मय के अनुसार ब्रह्मा जो सूर्य के तुल्य माने जा सकते हैं, परम सृष्टा नहीं है। इस श्लोक में कहा गया है कि ब्रह्मा को वैदिक ज्ञान भगवान के द्वारा प्रदान किया गया। कोई चाहे तो यह तर्क कर सकता है कि प्रथम जीव होने के नाते ब्रह्मा को प्रेरित नहीं किया जा सकता था, क्योंकि उस समय कोई दूसरा व्यक्ति जीवित न था। यहाँ पर यह कहा गया है कि परमेश्वर ने गौण सृष्टा ब्रह्मा को प्रेरित किया, जिससे वे सृजन कार्य कर सके। अतः समस्त सृष्टि के पीछे जो परम बुद्धि कार्य करती है, वह परब्रह्म श्री कृष्ण है। भगवद गीता में भगवान श्री कृष्ण कहते हैं कि वे ही पदार्थ की समग्रता को गठित करने वाली शक्ति यानी प्रकृति का निरीक्षण करते हैं। अतएव श्री व्यासदेव ब्रह्मा की नहीं अपितु परमेश्वर की पूजा करते हैं, जो सृष्टि कार्यों में ब्रह्मा का मार्गदर्शन करने वाले हैं। इस श्लोक में अभिज्ञ तथा स्वराट शब्द महत्वपूर्ण है। ये दोनों शब्द परमेश्वर और अन्य सभी जीवों में अंतर बताते हैं। दूसरा कोई भी जीव अभिज्ञ स्वराट नहीं है, अर्थात कोई भी जीव न तो पूरी तरह जानता है, नहीं पूर्ण रूप से स्वतंत्र है। यहाँ तक कि सृष्टि करने के लिए ब्रह्मा को भी परमेश्वर का ध्यान करना होता है। तो फिर आइंस्टाइन जैसे महान विज्ञानियों के विषय में क्या कहा जा सकता है? ऐसे विज्ञानियों का मस्तिष्क निश्चित रूप से किसी मनुष्य के ऊपर नहीं है। जब कोई विज्ञानी ऐसा मस्तिष्क नहीं बना सकता, तो फिर उन मूर्ख नास्तिकों को क्या कहना जो भगवान की सत्ता को चुनौती देते हैं। यहाँ तक कि मायावादी निरीक्षितवादी जो अपने को भगवान से एकाकार होने के डिंग मारते हैं, न तो अभिज्ञ है न स्वराट। ऐसे निरीक्षितवादी भगवान का तादात्म्य प्राप्त करने के लिए ज्ञानार्जन हेतु कठिन तपस्या करते हैं, किंतु अंततः वे किसी ऐसी धनी शिष्य पर आश्रित हो जाते हैं जो मठ का मंदिर बनवाने के लिए धन प्रदान करता है। रावण ने हिरण्यकश्यप जैसे नास्तिकों को भगवान की सत्ता का विरोध करने के पूर्व कठिन तपस्या करनी पड़ी थी, किंतु अंत में वे असहाय बन गए और जब भगवान क्रूर मृत्यु के रूप में उनके समक्ष प्रकट हुए, तो वे अपने आप को बचा नहीं पाए।
यही हाल उन आधुनिक नास्तिकों का है जो भगवान की सत्ता की अवमानना करते हैं। ऐसे नास्तिकों को वैसा ही दंड मिलेगा क्योंकि इतिहास की पुनरावृत्ति होती है। जब जब लोग ईश्वर की सत्ता की उपेक्षा करते हैं तब प्रकृति तथा उसके नियम उन्हें दंड देते हैं। इसकी पुष्टि भगवद गीता के सूत्र श्लोक द्वारा भी होती है। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः, जब जब धर्म की हानि होती है और अधर्म की वृद्धि होती है तब तब हे अर्जुन मैं स्वयं अवसर होता हूँ। भगवद गीता 4:7। सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्त्यादेत तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम् यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विराकातर पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवा भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति निष्ठ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो वंशीभूषितकरान्नव निर्दाबात पीतांबराधरुन् बिंबफलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न विंदेन पदारविन्दं मुखारविन्देन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधव वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनुविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददान्ति स्वापदान्तिकम् नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिनी गौरतिसे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते शब्द कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे मराठी ना मराठी हे दो तीन ही है ना वो पुढे हाँ हिंदी वाले अभी आए नहीं मैं मराठी में बोलूंगा एक ही आप हिंदी वाले लेकिन आप मराठी जानते हैं थोड़ा थोड़ा मोड़ा भी जानते हैं तो भी बहुत काम हो जाएगा आपका सत्यम परम धीमई हे सत्याचं जे स्वरूप आहे त्याला त्रिकाल बाधित सत्य म्हणतात त्रिकाला बाधित सत्य पूर्वी होतं भूतकाळात होतं वर्तमानात वर्तमान काळात आहे आणि भविष्यात राहणार कधीही त्याला काही फरक पडत नाही काही परिवर्तन येत नाही ते परम सत्य परम सत्य भगवंताचं स्वरूप आपण जर लक्षात घेतलं तर म्हणले मग काय करतं परम सत्य भगवंत काय करत म्हणले जन्मादी करतात म्हणले जन्मादी काय म्हणले उत्पत्ती स्थिती आणि लय करतात जगत उत्पन्न करतात काही काळ पालन पोषण करतात आणि पुन्हा संहार करतात ह्याला आपण काय म्हणलं तटस्थ लक्ष म्हणले जगत उत्पत्ती करतात पालन करतात
कोणा नष्ट करतात, भगवंत करतात का माया करते. काही लोकांच्या मताने जगत हे जगताचं उपादान माया आहे. जगत हे मायाकार आहे, काही काही म्हणतात. जगत माया उपादान आहे त्याचं आणि भगवंत निमित्त कारण आहे असं बी काही लोक म्हणतात. नेमकं कोणचं खरं? पण मायाची सत्ता सिद्ध नाही होत. सिद्धांतामध्ये माया नाही ती वस्तू दिसतं परंतु नसतं. मृगजळासारखं जे हे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे हे देखणे सकळ स्वप्नीचे ते हे स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे हे जगत आहे. आधी स्वप्न खोट आणि त्याच्यात पुन्हा मृगजळ. मृगजळ कळलं का? एका डोंगरावर म्हणले मृगजळाचा पाऊस अतिशय झाला आणि दुसऱ्या डोंगरावर ऊन पडलं होतं. काय परिणाम असणार? तू योग्य श्रोता आहेस म्हणून हे भागवत चांगलं होतंय माझं. अरे पाऊस पडला नाही पडला मृगजळाचा काही उपयोग नाही, कारण काही नसतंच ते. तसं माया हे काय काम करणार नाही, ते भगवंताच्या सत्याने चालती. त्याच्यामुळं त्या श्लोकात मायाला उपादान नाही म्हटलं किंवा निमित्तही नाही म्हटलेलं. लक्षात ठेवा, भगवंतालाच उपादान म्हटलेलं आहे. म्हणजे मग भगवंत करते तर कसं आहे, त्यांच्यातून एवढे जगत निघते, एवढे ब्रह्मांड निघते म्हणल्यावर त्यांच्यात थोडं कमी कमी होत असं. उदाहरण समजा तुमच्यापाशी 1 क्विंटल साखर आहे, किलो 2 किलो 4-5 किलो काढीत गेल्यावर काय होईल? कमी कमी संपूनच जाईल. एवढं जगत निघत म्हणलं तिथं काय स्टॉक कसा काय राहतो? ओम पूर्णमिदम पूर्णमिदम पूर्णात पूर्णस्य पूर्णमेवाय अवशिष्यते. पूर्णातून पूर्ण काढलं तरी ते पूर्णच राहत. ते काय कीटकाचं उदाहरण दिलंय. कीटक असतो ना, खूप जाळी तयार करतो, ते त्याच्या तोंडातूनच निघत राहते. अशी भयंकर मोठ असते ते बघा. कधी कधी रूमला सुद्धा जाळ्या असतात. कधी कधी कीटक खालून जाळी करीत पार झाडाच्या शेड्यापर्यंत जातो, त्याच्यातून निघतं, पण कीटक आहे तसंच राहत. आणि त्याला जर काही काही लोक म्हणतात की ते जर नको असेल दुसरीकडे स्थलांतरित करायचं असलं तर सगळं जाळी समेटून घेतो. एक बारीक तार असते अशी, कुठे चालला तर त्याच्या ती संगच असते, ते कार्य संगच असतं. कीटक कायम तसंच राहतो. दुसरं एक उदाहरण आहे स्वयंमंतक म्हणायचं. कशासाठी चाललंय? जगत उत्पत्तीसाठी चाललंय. ब्रह्म काय करतं? परब्रह्म सत्य जे आहे, परम सत्य जे परब्रह्म आहे ते काय काम करतंय म्हणले? जगत उत्पत्ती करतं जन्माआधी म्हणल्यानंतर. म्हणजे मग त्याच्यातून एवढ्या वस्तू निघायच्या म्हणल्यावर कमी पण येईल. कमी होत असेल. स्वयंमंतक मण्याचं उदाहरण दिलं. स्वयंमंतक मण्यापासून सोनं निघत राहतं. 8 भार 8.5 भार काहीतरी सोनं दररोज निघतं, पण मणी आहे तसंच राहत. असं जर सोनं साठवीत राहिलं तर कुंटलच्या कुंटल सोनं राहील, परंतु मणी तो तेवढंच राहतो. त्याला काय फरक पडत? त्यामुळे भगवंतातून जगत निघलं त्यांना काय फरक पडत? आहे तसंच राहत, त्याच्यात काही परिवर्तन येत नाही. पण शंकराचार्यांनी सांगितलं की जगताच्या रूपाने जर ब्रह्म मांडलं तर काय होईल? ब्रह्मविकारी होईल, विनाशशील होईल. ब्रह्म हे जगताचे दुर्गुण सद्गुण त्याच्यामध्ये, जे दुर्गुण आहेत ते त्याच्यात येणार. उत्पन्न होणं, वाढणं, नष्ट होणं, त्या गोष्टी येतील. त्यामुळे हे मत मी ग्रहण करू शकत नाही म्हणतो. पहिल्यांदा म्हणले मी काय म्हणतो? शब्द प्रमाण मानतो. शंकराचार्यांनी सांगितलं की मी शब्द प्रमाण मानतो. शब्द प्रमाण मानायचं म्हणलं मग प्रत्येक गोष्टी मानावं लागतात. एकनाथ म्हणतो एकेश्वर. झोपू नको, कळायला लागले का?
लय दमाने सांगायला लागलोय कळवास. जगत विकारी होईल का नाही? हे सगळं नाशवान वस्तू, दुर्गंधयुक्त वस्तू ब्रह्मातून निघाल्या म्हणल्यावर कसं काय निघाले? ते विकारी होईल ना. त्यामुळे म्हणले मी ह्या मताला ग्रहण. त्याला काय होतं मग ते जसं आहे तसं शब्द प्रमाण मानतो. व्यासाने बोललेलं वेद मी प्रमाण मानतो म्हणल्यानंतर मग वेदामध्ये सांगितलंय जगत ब्रह्माचा परिणाम आहे. अर्थात जगत ब्रह्मस्वरूपच आहे. आता म्हणले ते नाही तसं मानलं तर मग ब्रह्म नष्ट होणार होईल. मग मानित नाही म्हणले मी तसं. ब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याच्यात कुठला असला विकार नाहीच आहे, ते शुद्ध आहे. हा ब्रह्म हे म्हणले हे ते मोबाईल बंद करून ठेव नाही तर बाहेर जा. आधीच मला लिंक ध्यानात राहत नाही. पुन्हा हे निघाल दुसरं काय सांगत होतो. शब्द शब्द प्रमाण मानतं म्हणल्यानंतर जसं आहे तसं मानावं लागतं. काही मानायचं आणि काही नाही. त्याच्या मताला जुळलं ते मानायचं आणि त्याच्या मताला नाही जुळत ते नाही मानायचं. त्याला शास्त्रामध्ये अर्ध कुकुटी न्याय म्हणतात. अर्ध कुकुटी न्याय. श्रवण प्रभु ध्यान से गौर से सुनो मेरी बात. कुछ लोग चुप के बैठ जाते हैं, उनको लगता है कि सारा हमारे ऊपर प्रवचन आएगा क्या, इसीलिए हम लोग थोड़ा चुप के सुनेंगे. कुछ भी बोलने दो साले उसको. प्रवचन कुणावरच नसतं. त्याला जसं बोलवलं जातं तसं तो बोलत असतो. तुमच्या कथा ह्याच्यात सांगाय मला काय. भागवतात तुमच्या कथा येणं म्हणजे एवढे भाग्यशाली आहेत का तुम्ही. काय सांगत होतो. अर्ध कुकुटी न्याय. कुकुटीत कोंबडीला म्हणतात पोल्ट्री. एक जणाने म्हणले मागचा भाग आहे ना तो चांगला आहे, तेवढाच पाहिजे, मुंडक नको, विनाशकारी. म्हणले का? दाणे खाती. कोंबडी दाणे खाती. दाणे कुठून आणायचे पाऊस पडाना. म्हणले मुंडक कापून टाका, फक्त मागचा भाग ठेवा म्हणजे आपलं नांड घेता येत, लाभ घ्यायचा बाकी. मुंडक तोडून टाकलं तर अंडे मिळेल का? हा कोंबडी गेली, अंड गेलं, सगळंच गेलं. तसं एक सिद्धांत, एक काही शब्द मानायचे आणि काही नाही मानायचं म्हणलं त्याला काय म्हणतात शास्त्रात? अर्ध कुकुटी न्याय. अर्धी कोंबडी. ते ज्या काही उपयोग नसतो. मानायचं तर पूर्ण माना, नाही तर मानू नका. काय काय म्हणले जगत हे स्वाभाविक होत असत. त्याला कोण करता नाही काही नाही. बुद्धाच्या मतात सुद्धा आहे, कारण ईश्वराला मान्यताच नाही. त्याच्यामुळं शून्यवाद असल्यामुळं जगत हे आपोआप होतं. जसं आकाशात ढग येतात ते सुद्धा कुणीतरी आणत असन, पण काही काही लोकांना वाटतं आपोआप येतात. तसं जगत हे आपोआप होत राहत. त्याला करायची धरायची गरज नाही, स्वाभाविक होत. काही काहींनी कर्माचा सिद्धांत मांडला. कर्माच्या आधारावर सूक्ष्म रूपाने जीवाचं प्रारब्ध लुप्त असतं आणि सृष्टीच्या टायमाला परिणामाला प्राप्त झालं प्रारब्ध की जीव जगत उत्पन्न होतं. कर्माचा बघा, बऱ्याच गोष्टी सांगायला लागलोय, कळलं तर बघा, नाही कळलं तर मी काय करू त्याला. मग जगत उत्पत्ती झाली व जन्मादी म्हणजे जन्म नाही येतो, जगताचे उत्पन्न होणं असा शब्द आहे. जन्म म्हणलं की माणसाला काही जगताबद्दल जन्म वाटतच नाही. एकेश्वरला वाटलंच नाही जन्म म्हणजे कोण, कोणाचा जन्म. काही काही लोक ह्याची व्याख्या करतात जन्म भगवंताचा. भगवंताचा जन्म झाला कुठं? मथुरेत झाला आणि गोकुळात गेले. इतरत्र शब्दाचा अर्थ आहे गोकुळात नेलं. वसुदेव ह्या लोकांची व्याख्या अशी पण करतात भरपूर लोक. इतरत्र म्हणजे रात्रीच गोकुळात नेलं, नेऊन ठेवलं. जन्म कुठं झाला? मथुरेत झाला, पण नेलं इतरत्र गोकुळात.
अशी व्याख्या मी भरपूर वेळा ऐकली वृंदावनमध्ये. वृंदावनचे लोक करतात आणि त्यांच्या मताने काही काही लोकांच्या मताने ह्याच्यामध्ये भगवंताचं नाव नाही, त्यांच्या मताने संपूर्ण व्याख्या कृष्णाची आहे. अलग अलग संपूर्ण श्लोक हा कृष्णावर आहे. नाव जरी नाही घेतलं तरी कसं जमणार आहे तसं. समजा आता ग्रंथ हे मंगलाचरणामध्ये देवाचं नावच घेतलं नाही म्हणून हे लुप्त होणार आहे का? त्याला असं होईल ना मग. म्हणले ताकाला गेले मोरवा लपवला, पण मोरवा झाकणार आहे का? ताक घ्यायच्या टायमाला उघडच करावं लागेल. तसं ग्रंथ वर्णन करायला लागलं सगळं कृष्णाचंच वर्णन येणार. पहिल्यांदा नाव नाही घेतलं म्हणून काय झालं? हा, बरोबर आहे. पहिल्यांदा नका नाव घेईना, पण नाव तर तिथंच आहे ना. हे उज्ज्वल नीलमणी मध्ये का भक्तिरसामृत सिंधू मला वाटतं उज्ज्वल नीलमध्ये मण्याचंच वर्णन केलंय. वंदना कशाची केली? मण्याची, देवाचं नाव नाही. रूप गोस्वामींनी कोणाची वंदना केली? मणी, नीलमणी म्हटलंय, नीलमणी. हे नील शब्द सुद्धा कृष्णासाठीच आहे. लक्षात ठेवा, अलग लक्षात. नाव काहीच नाही. काही काही ग्रंथात व्यसेच मंगलाचरण झालंय. चिंतामणिर्जयतो, चिंतामणी की जय हो. कोणी केले? बिल्वमंगल ठाकूर. बिल्वमंगल ठाकूरने चिंतामणी ते गुरु मानून तिचंच वंदना केली. आपलं आपलं. आणि 90% लोक जे आहेत ते गणपतीचीच वंदना करतात. ह्याच्यामध्ये रामचरित मानस मध्ये गणपतीची सरस्वतीची वंदना आहे. सुरुवातीलाच आहे. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणे विनायको. हे नीट लक्ष द्या, कळायचं नाही. वर्णानाम, वर्ण काय? ब्राह्मण क्षत्रिय वर्ण म्हणतात, वर्ण म्हणतात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्णाचं वर्ण नाही. वर्ण कलरला पण म्हणतात. गोरवर नाहीत ते, गोरवर नाहीत. प्रभू तुम्ही गोरंग, गोरंग आहेत. गोर वर्ण. कलरला सुद्धा काय म्हणतात? वर्ण म्हणतात. हा, आणि इथं तसं नाही. इथं त्यांनी कुणाला म्हणले वर्ण? क अ आ इ उ क ख ग ग वर्ण म्हणतात. स्वर वर्ण, व्यंजन वर्ण. त्यांना वर्णानाम, वर्ण दोन एकत्र आले की शब्द तयार होतो. आणि मग म्हणले वर्णानाम अर्थ संगानाम, शब्द तयार झाला की अर्थचा समूह उत्पन्न होतो. हे साहित्य लिखाणाचा प्रश्न आहे. वर्णानाम अर्थ संगानाम, आणि अर्थ उत्पन्न झाला की रसानाम, कुठला ना कुठला रस त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. हास्य रस, बिभत्स रस, भयानक रस, अद्भुत रस वगैरे करून. रामायणात कधी कधी वनवास वगैरे त्यात प्रकरणात लोक रडायला लागतात करून रस. बरोबर आहे का? हे सगळं असतं ग्रंथामध्ये, नीट लक्ष द्या. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंद, आणि छंदाशिवाय कुठलाही श्लोक तयार होत नाही. नाही तर मग ते गद्यात होईल. जसं 5व्या स्कंदातले श्लोक तुम्हाला वाचायला लावले तर म्हणतात लय मोठाले श्लोक आहेत बाबा, वाचता येत नाहीत. 5व्या स्कंदातली गोष्ट सांगतोय. म्हणले का? कारण ते श्लोक नाही, गद्यामध्ये लिहिलेले. पण हे कळतं कुठं आम्हाला? आम्हाला वाटतं छंदात श्लोक लिहिलाय, पण आपल्याला माहित नाही छंदात नाहीच आहे, गद्यामध्ये लिहिले. नीट लक्ष द्यायला तुम्हाला माहिती होणार आहे बारकाला माझ्यात बसून. पण तुम्ही आता ते तुम्हाला वाटतं हसण्यावर हसायला पाहिजे, आता हसायचं का म्हणून सांगा ना. हो त्याच्या बुद्धीवर काही परिणाम झाला का? असं कसं काय बडबड करायला लागले? दोघ मेंढपाळ होते. एक श्रीमंत होता, म्हणजे बऱ्यापैकी कीर्तनकार होता तो. धनगर. धनगर शब्दाचा अर्थ माहिती का? धनगर वत यस्य स, धनगर वत यस्य स. घर म्हणजे 20.
ज्याला धन विसासारखं आहे तो नीट लक्ष दे. उदाहरण सांगा वाटायला लागलं की तो कीर्तन करायचा, पैसा कमवायचा आणि ही शेळ्या मेंढ्या सांभाळायचे म्हणजे शिकलेलं नव्हतं. मग त्याची बायको खवळायची, बघा ते कसे पैसे कमवून, तुम्हाला काही येत नाही जात नाही, मूर्ख आहेत तुम्ही. बायकांना कधी पण नवऱ्याला सारखं घरात मूर्खच म्हणत असतात, पण ते सांगत नाही बाहेर. काही काही नवरे माझ्यापाशी येऊन रडलेले आहेत सोलापुरात, प्रभूजी अरे कारेच बोलते मला बायको. म्हणलं जाऊन दे, कलियुग आहे, काय ह्याला नादी लागतो, मुलं बाळ मोठाले झालेत आता, कुठं काय करत. अरे करे बोलते, शिव्या देतात. बरं झालं मी बायको नाही केली त्याच्या आईला. काय सांगत होतो, ती खवळायची त्याला, म्हणून ते चांगलं कीर्तन करतात आणि पैसे जमा करतात, तुम्ही काय आहे. त्याला वाटलं तो थोडा हुशार होता माझ्यासारखा बुद्धिमान, म्हणजे आपल्या हिशोबाने कामापुरता हुशार होता. त्याला वाटलं की आपल्याला सुशिक्षित माणसात काय कीर्तन प्रवचन जमायचे नाही. आपलं त्याने त्यांच्याच हिसाबातले माणसं, आदिवासी टाईप, कुठं काही असं जंगलातले वस्ती राहणाऱ्या, वस्त्या करून राहणाऱ्या अशा लोकात जाऊन म्हणले कीर्तनकार आहे मी, पटका ही बांधला, विना फिना घेऊन गेलो, कीर्तन करायला लागलं. तर त्याला काही येतच नव्हतं, अभंग पाठ नव्हतं. मग त्यांनी आपलं दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई कोणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा, आई बापाचा, असं सांगितलं. त्या लोकांनी खूप धन दिलं त्याला, योग्य पुरुष आहे म्हणले, आपल्याला कळण असं सांगितलं. बाहेर हो, असंच पाहिजे म्हणले. गाई म्हशीचं सगळं वर्णन आलं याच्यामध्ये, आपलं म्हणजे चतुष्पाद, द्विपाद, चतुष्पाद, सगळ्या कुटुंबाचं, अस्माकम सर्व कुटुंबानाम, सगळ्या कुटुंबाचं वर्णन केलंय म्हणले. गाई संपत्तीचं, आपलं लक्ष्मीपूजन दिवाळीच्या टायमाला, वा 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 म्हणले, असा कीर्तनकार पाहिजे. त्यांना तशीच माणसं निवडले, त्याला काय, त्यांना कीर्तन सांगितलं असतं तर कळलंच नसतं. जे खाली ठेवते काय म्हणतो, मग त्यांना काय ट्रॅक्टर भरूनच त्यांनी धान्य फिने दिलं, ते नेलं. ते पाहिलं, ते पहिलंच कीर्तनाला एवढं धान्य गोळा करून आणलं म्हणल्यावर, त्या मोठा जो होता कीर्तनकार त्याची बायको त्याला शिवे द्यायला लागली. लाज वाटते का म्हणली, काय इतक्या दिवस कीर्तन करतात, काय येते तुम्हाला म्हणे. एकाच दिवसात त्यांनी बघा म्हणले ट्रक भरून धान्य घेऊन आलं. पैसे आणले का, नंतर द्या, पॅकेट एक काय टिश्यू पेपर, अरे छि छि छि. मला वाटलं प्रवचनात पैसे मी घेत नाही म्हणून, म्हणलं नंतर घेतले असते. असं त्याच देते करावे कीर्तन, ते ना शिवावे अन्न, तुका लावून या बाळा, माळ घालू नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेतीन देणार ही नरका जाती. काय सांगतो, बायको थोरल्याची खवळीनं म्हणली, एकाच दिवसात ट्रक भरून धान्य आणलं, तुम्ही काय करता म्हणले, कुणकडे बोंबलत फिरत, काय कीर्तन करताना काय करता बघा, त्याने कमवायला लागलाय कालचा कीर्तनकार. देव म्हणलं त्याच्या आईला, कोणत्या ह्याच्यात गेलतो होती, कुठल्या भागात गेलतो, मला काय येते माती, मला माहिती चांगलं, त्याला काय येत नाही. तिथे गेला नाही आणि मग अजातवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, अनेक वृत्ती प्रभाकर, पंचदशी सांगाय सुरू केलं. लोक म्हणायला लागले, चायला काय डोकं परिणाम तर नसेल यांच्या, कालचं बरं होतं, काय बडबड करायला लागले, ते डागायला पाहिजे म्हणलं. फारच लय झालेलं आहे म्हणले, वर रोड. लक्षात आलं का, धरला ना काय, चांगलं लाल तापून डोक्याला त्याला चांगले डाग दिले. शांताराम म्हणले आता तरी, चौकड पोळी येतो म्हणले, अजून रड, सगळं अंग सडल्यावर झालं. दिला पाठवून घरी, त्याच्या दारात निघून टाकला. मर म्हणले ते असलं कीर्तन असतं वय म्हणलं, याच्या नाला ऐकतोय. कारण का, सगळ्याला सगळं जमत नाही. त्या लोकांना ते जमणार आहे का, अजातवाद, दृष्टीसृष्टीवाद, हा रजू सर्प, स्थानुपुरुष, सुखी रजत, ह्या गोष्टी कळणार. लय बिगाडे लोक म्हणले, हाना हाना धरा, काय हे झालं, काही काही तर म्हणले कुणी आणलंय, काही शब्द कळणार, कोणतंच काय व्हायना, काय करायचं असल्या लोकांचं काय सोप्या भाषेत. का कालचं किती चांगलं सांगत होतं, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाट.
यायला टाइम तर संपलो. काय सांगत होतं प्रभू? हे कोण माझ्या ध्यानात नाही राहिलं. हा, बाया घरी आल्या, कमाल झाली गड्यात. म्हणजे बाया घरी आल्या. हा, वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम. हे नीट सांग, यांना ठेवी जा रे बाबा. रसानाम छंद सामपी. छंदाशिवाय कुठला श्लोक तयार होत नाही. अनुष्ठुप छंद म्हणून कुठल्या ना कुठल्या छंदामध्ये श्लोक असतो. तो जर छंद ज्याला माहीत नाही ना, त्याला तो श्लोक गाता येत नाही. त्याला पंगू म्हटलेलं आहे. आणि मुका म्हटलाय, जो व्याकरण शिकत नाही तो मुका. आणि जो व्याकरण शिकतो परंतु छंद कळत नाही, छंदशास्त्र जर शिकला नसलं तो हे म्हटलेलं आहे, पंगू म्हटलं. कारण तो वाचता येत नाही पुढं, कारण स्वर कळत नाही. नीट लक्षात आलं का? पंगू म्हणजे चालू शकत नाही. वाचायला लागला, व्याकरणामुळे वाचता येते, म्हणजे मुका नाही राहिला. नीट लक्ष द्या. तर त्याच्यामुळे छंद सामपी वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंद सामपी मंगलानामच करतारो. याच्यात वंदना आहे कुणाची? वंदे भगवान गणपतीची वंदना, वाणी म्हणजे सरस्वतीची वंदना. काही लोक मी सांगत होतो, अलग अलग प्रकारे लोक मंगलाचार आपापल्या पद्धतीने. गणपतीचा तर संपूर्ण कथा कोणाची होणार आहे? रामाची होणार आहे. परंतु वंदना कोणाची केली? गणपतीची. मागत तुळशी दास करतो रे, असं त्यांचं दुसरं भजन आहे. गाय हे गणपतीचे वंदन त्याच्यामध्ये. ते एक दुसरंच भजन आहे. ते जाऊन देतो विषय. मागत हे कशासाठी मागतोय म्हणले? रामाची भक्ती प्राप्त होण्यासाठी मी गणपतीची वंदन केली. नीट लक्ष द्या. भगवंताची काही काही लोक कुठल्याही देवाची उपासना जरी केली, देवी पुढे गेले, प्रणाम केला महादेवा पुढे, तरी देव काय मागणी करतात? गोपेंनी कात्यायनीची उपासना केली, काय मागणी केली? कृष्ण प्राप्ती. लक्षात आलं का? कृष्ण प्राप्तीची मागणी करण्यासाठी देवी देवताचा आश्रय घेतला तरी चालतो कधी कधी. दुसरी आता यांनी सांगितलं की हे जगत कसं होत आहे? आपोआपच होते. त्याला कोणा करता नाही, जाता नाही, काय नाही, कारण देवच मानला नाही त्यांच्या मतात. काही सायंटिस्टनी कॅलिफोर्नियामध्ये एका डोंगरावर मोठी प्रयोगशाळा होती. त्याच्यात ते दुर्बिणी हे लावले, आकाशातले ग्रह बघायचे. रात्रीचे एक जणांनी पाहिले ते ग्रह काही लांब चालले. बिग बँगचा सिद्धांत, बरोबर? बिग बँग बँग नीट बोल माझ्या कानात लोक नित्याला मला, कारण लोकाला वाटू नाही की ह्यांनी सांगितलेलं सांगायचं. माझं बरोबर आहे. एवढंच होतं म्हणजे ते मोठा स्फोट झाला भयंकर. जगत उत्पत्ती कधी झाली? स्फोट झाला, हे तुकडं हे तुकडं. अरे एवढी वस्तू का? मग त्यांनी सिद्धांत मांडला गाडीचा. गाडी लांब येऊन जवळ आली की आवाज मोठा येतो, लांब चालली की कमी, लांब आहे तोपर्यंत कमी, आणि जवळ आले की जास्त. तसं ग्रह सुद्धा पाहिलं की ते तारे लांब लांब चाललेत, म्हणजे त्याचा काय व्हायला लागलं? पसरायला लागलंय. विश्व काय व्हायला लागले? फैलायला लागले, लांबच चाललंय, मोठं होत चाललंय. मग आजच्यापेक्षा उद्या मोठं झालंय, पुन्हा परवा दिवशी अजून मोठं झालंय. त्याचा अर्थ काल लहान होतं, त्याच्या आधी लहान होतं, करोड वर्षापूर्वी अजून लहान होतं, 800 वर्षापूर्वी नव्हतंच, छोटं होतं. स्फोट मेरा ज्ञान तर नाही. शाळात होतच बाळा हो म्हणून नाही विचारतो, नाही तर तुम्हाला कोण विचारतो? मी नव्हतं म्हणून विचारतो, किंवा तुम्हाला माहिती असेल सांगा आम्हाला. मला मोठा स्फोट झाला पाहिजे, आणि त्याच्यात दोन हे तुकडे पुन्हा तिथे झाले. एका नाव घेत नाही, पण एका सिद्धांतात सांगितलं पृथ्वी आणि भगवंताचं राज्य एकच होतं, आणि पुन्हा ते
अल्लाने अलग केलं, मोठा स्फोट झाला, परत दुरच झाला, त्या दुराचे पुन्हा गोळीचा होऊन पुन्हा दुरत तयार झाला. आणि बायबलमध्ये तर सांगितलं देव अंधारात फिरत होता, म्हणला प्रकाश हो, म्हणलं की प्रकाश झाला. आणि पुन्हा पहिला दिवस 7 दिवस सृष्टी केली, रविवारी सुट्टीचा दिवस घेतला, भगवंताची सुट्टी. माझं आज प्रवचन आहे, मला उद्या सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे उद्या प्रभुपादांचं प्रवचन. मला सांगायचं आहे रे बरंच कसं काय करू. अरे काही काही त्या लोकांनी आपोआप झाले, कुणाच्या मताने स्फोटच झाला, म्हणतात स्फोट झाला, सगळे प्रकार सांगायला लागले ना मी. अजून किती माझी बुद्धीची क्यू करायची. मग एक जणांनी सांगितलं की एक न्यायाधीश होता, तो नास्तिक होता, त्याचं मुलगा फक्त होतं, बारकं होतं. मग त्याचं ऑफिस ऑफिस साफ करायचं, ते न्यायाधीशचं सगळं साफसफाई करायचं. पण कोणा सांगत त्यात देव आहे नाही म्हणून ते म्हणून देवाच्या विरोधात बोलायचं. ते न्यायाधीश त्या पोट मुलाला काय पटायचं, अजिबात पटायचं. काही गाड्या पडत बघा, एक पुरुष प्रभू ना माझ्या पुढे येऊन बसले, असे तळमळ पडते, आणि ज्याच्या प्रवचनात झोप गायब होते तो संतदास. झोप होऊन जाते. नाही तर काय काय ते प्रवचनात संतदास कीर्तन करी पुढे देव झोपे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, या वाळवंटातच देवाचं पितांबर, देव नग्न झाले तरी नाचत थाय थाय थाय. नामदेवाच्या कीर्तना गळा पितांबर स्पष्टच गायले. एवढं बांधत नव्हतं म्हणजे कसे काय होते. मुलं थोडे ते फक्त सुद्धा तसलेच होते. गोरोबाच्या चिकाला नाचे पांडुरंग, न हे देह श्रुती मुलं तोडविले, चिकली मिळाले रक्तमास. गोरोबा काकाचा मुलगा आलं खेळत खेळत, हे आपलं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे पतात नाही. मुलगा आलं पायाखाली, त्याच्या मुलगा पायाला धरायला गेलं, पाया धरता धरता लहान मुलगा सगळं पाया खाली गेलं, रक्त सगळे येतात शिकू. त्याला म्हणायचं भजन. आपलं भजन कसं, बुवा कीर्तन करेन लक्ष पुरीवर, सारखं डोक्यात तीच लग्न कधी होते का नाही आपलं. अवघडे लाल कपडे नसते घातले तर आता लोक म्हणते नो काय काय म्हणते तर देतं का नाही. म्हणजे हे इथलं नाही सांगत, बाहेरच्या लोक सांगतात. असतं आपण फक्त बोलत नाही, पण मनात काही काही गोष्टी येत राहतात. अजून सुद्धा मला वाटतं लग्नामध्ये केलं असतं तर बरोबर. वारस वगैरे लागतं, माझं पाणी पाजायला पण नाही. काय काय सांगत अजून तुला काय म्हणतो जात काढा नाही. ह्याला बाई म्हणलं की हो म्हणलं की हो. कोण हो घेऊ जावाय, तू कसा तू जावाय म्हणजे तोच पाणी पाजणार ना. तो पाणी पाजू नाही मला चांगलं. काय सांगत होतो की न्यायाधीशचं पोर ही नास्तिक. न्यायाधीश म्हणजे लय शिकलेले लोक असते ना, अति मूर्ख, अति शिकलेले अति मूर्ख. एक मला गोष्ट आठवली, पण आता मला सांगायला टाईम नाही, जमलं तर नंतर सांगेल. पण 1-2 शब्द सांगतो. कलकत्त्याचा डॉक्टर होता, घोष आडनाव होतं त्यांचं, MD केलं होतं त्या काळात इंग्रजाच्या. आणि त्यांनी असं ठरवलं की शिकल्यानं स्वतःला शहाणं समजत होतं. इंग्रज लोक खरे समजदार ज्ञानी माणसं आहेत, भारतातले सण अंधश्रद्धा मूर्ख माणसं आहेत. आपल्या मुलावर या भारतातल्या लोकांची सावली सुद्धा पडायला नको म्हणून 5-5-6-6 वर्षाची मुलं इंग्लंडमधून लिहून घातली. पण ते सगळ्यात मोठे भक्त मोठे योगी झाले पुढं. 14 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले की त्यांना तिथं सुद्धा इंडियन लोकांना भारतीय लोकांना भेटून दिलं जात नव्हतं.
आणि तेच बघतं झालं. पण ह्यो इमडी होता. तुम्हाला कोणाची कथा आवडतात ना? अरविंद घोषची कथा आहे ती. खूप मोठे योगी झाले होते भारतात येऊन, आणि स्वतंत्र सैनिक जेलमध्ये पण गेले होते. इंग्रजाच्या जेल. त्याच्या बापाला त्या गोष्टी बिलकुल नव्हत्या, नको होत्या. आणि मला सांगायचं ह्याच्यातून हे बी सांगायचं की तुमचे संस्कार जर सक्सेस असेल, तुम्हाला कुठेही निघून घातले तर ते दबू शकत नाही. तुमचे संस्कार जर प्रबल असले ना, तर तुम्ही कुठे निघून घाला, भारतातल्या लोकांना भेटून नाही दिलं तरी चालेल, पण ते संस्कार दबतच नाही. हे न्यायच होतं. मुलाला रागत आलं एक दिवस, ते साफसफाई करायचं, पुढचे ते सगळं सफाई करून ठेवायचं, पुसून चकाट. एक दिवस काय केलं, त्यांनी पुसायचं तर लांबच राहिलं. बाहेरचे कागद, तीन कचरा आणून सगळा टेबलवर त्याच्यावर दिला टाकून आणि कुलूप लावून चालला. तेवढ्याच न्याय दिसा झालं का म्हणलं सफाई? म्हणलं हो. बघूच आहे म्हणलं. उघडलं तर सारा कचरा. अरे बाहेर जाऊ म्हणलं, काय सफाई केली? सारा कचरा होते. नाही म्हणले, मी सफाई केली होती. आणि म्हणले हे कचरा कसा? म्हणले आपोआप झालं असतं. मोरका म्हणले हे आपोआप होत असतं का? हे कचरा टॅबलावर ह्याच्यावर एवढा कचरा पडला, हे आपोआप होतं का? म्हणले ह्या टॅबलावर ह्याच्यावर एवढी खोलीत काहीच आपोआप होत नसेल, एवढं मोठं जगत आपोआप कसं? प्रॉब्लेम कळलं का? एवढीशा खोलीत जर एक पान सुद्धा आपोआप हालत नाही, साधा पेपर इकडे तिकडे होत नाही, आणि एवढं मोठं जगत आपोआप कसं होतं? एका महात्म्याने एक जणांनी प्रश्न विचारला. तो बसला होता असं ग्राउंडमध्ये झाडाखाली, ते मुलगा खेळत होता. दररोज यायचं मुलगा खेळायचं, दररोज यायचं मुलगा खेळायचं. 4-2 दिवस पाहिलं तिथं मुलगा खेळायचं, बाकी कुणी दिसायचं ना. मुलगा खेळायचं दररोज. त्याला वाटतं त्याला हिला आई बापा नाही, पण त्याने प्रचार केला की बाबा मुलगा आहे पण आई बापा आहे. पण एक संत होता, म्हणले मुलगा आहे त्याचा अर्थ आई असणार. म्हणले अहो मी गौरव पाहतोय त्याच्या संग आई बाबा कोणी नसतं, लहान मुलगा इथं खेळत. म्हणले आई तिथं जरी नसली तरी कुठं तरी असेल. कळलं का? काय म्हणले? तिथं जरी त्याची आई नसली तरी दुसरीकडे कुठं तरी असेल ना. ज्या अर्थी मुलगा आहे त्या अर्थी आई आहे, ज्या अर्थी जगत आहे त्या अर्थी देव आहे. त्याच्याशी मुलगा होऊ शकत नाही, आई नसली तर मुलगा होऊ शकत नाही. आणि एवढं मोठं जगत देवाशिवाय होत नाही. जन्माद्यशे तो वया. टाइम संपलेला आहे. मला कथा अजून सांगायची होती, अजून मोठा मिलेगा तो बता देंगे हम. काय म्हणतो ते? 10 मिनिटं म्हणतो. नाही आधीच 9-10 व्हायला लागले. आता लेकरायला भूक आहे, बघतायला भूक आहे लागते. कोणाला काही प्रश्न असला तर प्रश्न कुठे प्रश्न विचारित असतात, मला माहिती. पण विचार मी तरी काय करू. ग्रंथराज भागवतम की, तेल प्रभुपाद की, गौर ब्रह्मानंद.